तुम्ही जर हा व्हिडिओ आता नवीन पाहत नसाल, काही महिन्यांनी किंवा वर्षांनी पाहत असाल, तर कदाचित हा देश म्हणजे मी जिथे आहे इस्रायल कदाचित नष्ट झालेला असेल असे भारतातल्या काही बातम्यांमध्ये आलेलं आहे की 12 ऑगस्टला म्हणे इराण एवढी चढाई करणार आहे आणि त्या दिवशी हा देश नष्ट होणार आहे. मात्र आज 5 ऑगस्ट आहे, म्हणजे अजून आठवडा तरी आहे. मात्र काही वर्तमानपत्रांमध्ये तर असं दिलेलं आहे की इथे लढाई चालू झालेली आहे. तर मी म्हटलं जरा आपण आतमध्ये शहरामध्ये फेरफटका मारूया, म्हणजे आपल्याला कळेल नेमकं आहे चाललंय काय. म्हणजे मला पण कळायला हवं नको का, नाहीतर मी नष्ट झालेलो मलाच दिसणार नाही. म्हणजे काय आरामात चालवतेस ग, अगदी काय लढाईची वगैरे काय भीती नाही येईल. तिची चव चांगली आहे, ती माझ्या पत्रात येऊन उभी राहिली. अरे पण तिथे मी कॉफी घ्यायला विसरलो, आधी सांगायचं होतं ना तुम्ही मला. इथे मी कुठेतरी बसून कॉफी घेतो, मात्र मला बसायला जागा मिळेल तर ना. इथे सगळ्या जागा फकलेल्या आहेत. तर मी असं करतो, कुठे जाऊ का, तिकडे कोपऱ्यात बसू का, कुठे बसणार मी इथे, कारण मला आता जायला पाहिजे. काय करू आता मग, इथे मला कॉफी घेता येत नाहीये. अहो लढाईची वेळ आहे आणि माणसं तिकडे अगदी ढेंगा वर करून कॉफी पीत बसलेत. म्हणजे अशा ठिकाणी जिथे मला तुमच्याशी बोलता पण येईल बसून. का शेवटी मला असंच बाकावर बसावं लागणार आहे नेहमीप्रमाणे. मी तर थर्मॉस सुद्धा आणला नाही. मला कुठेतरी पेन घ्यायचं होतं बरं का. पेन म्हणजे फाउंटन पेन. हो, मात्र इथे मला दिसत आहेत, इथे जागा आहे, मात्र उन्हातली जागा आहे. मला नको आणखीन गहू वर्णीय, तर ती जागा मला सापडत नाहीये. तर ते मी आधी बघतो इथे हा रस्ता कोणता आहे बरं. זה רחוב ברזילי? משם? תודה. मला कळलं की या रस्त्यावर चुकून आलो मी. तिथे मला दुसरीकडे जायला पाहिजे बरं का. तिकडे पेनाचं दुकान आहे, तिकडे फाउंटन पेन बघणार आहे मी. आता तुम्ही म्हणाल छे हे काय फाउंटन पेन वापरतोस तू, अजून फाउंटन पेन वापरतो. हो वापरतो मी, काय करणार. हे बघा इथे डावीकडे म्हणजे इथे मुलींकडे नका बघू. हो, हे माझं पेनाचं दुकान आलं. मात्र उघडं आहे का, दुकान लहान आहे, मात्र कोण नाही का. हिने कान वेहिने हाय तीम चिली. झालं, पेनांची खरेदी झाली. तुम्हाला दाखवू का, काय 4-5 घेतली, मात्र एक आहे मला फाउंटन पेन पाहिजे होतं तर हे घेतलं. छान आहे, रंग मला एवढा आवडला नाही, मात्र मला फाउंटन पेनाची गरज होती. साधा आहे, स्टीलचं त्याला नीब आहे. तर ह्याने आता मस्तपैकी जाऊन भराभरा लिहित राहायचं, कळलं का. मात्र लढाई आहे नाही का, म्हणजे काय करणार, पुढे जायला मिळालं नाही तर. आणि मग आणखीन लढाया झाल्या तर हे सगळ्या रंगाची अशी घेऊन ठेवलीत, कळलं का. साध्यातली आहे, आपल्याला काय करायचं एवढं महागातलं. आता मी माझ्यासाठी कॉफीची जागा शोधतो. इथे जरा बांधकाम चालू आहे या ठिकाणी, तर बसायला वगैरे नीट जागा नाहीये. मात्र मी इथे कुठेतरी, पण माझ्या कॉफीपेक्षा तुम्हाला इथलं वातावरण, युद्धकालामध्ये काय वातावरण असतं ते दाखवणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे आपण खरं आलो आहे. कॉफी काय नेहमीच घेऊ शकतो. इथे जागा होती, चांगला बाकडा होता बसायला मला चांगला. उजवीकडे नाही डावीकडे आहे चांगला. का इथे मी पुढे बसू, कुठे बरं बसू मी, का इथेच. मला मुलींच्या बाजूला नको आहे बसायला. आपण नाही, मुलींच्या बाजूला नाही बसत आपण. अरे मला सिग्नल लागला, तोपर्यंत मी निघतो. राहिली परत माझी कॉफी. बोललो होतो ना मी तुम्हाला की माझी कॉफी महत्वाची नाही आहे, तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आलोय. या सिग्नल नंतर पण पुढे जर गेलं ना तर तिथे पण आपल्याला एक जागा सापडेल बरं का, जिथे आपण बसून आरामामध्ये कॉफी बघू शकतो, कॉफी घेऊ शकतो. बघू शकतो नाही, बघायला दुसरंच काहीतरी आहे. इथून अगदी गजबजीच्या इथे लहान मुलांना म्हणतात ना सायकलवर जरा सांभाळावं लागतं बरं का. इथे वाचनालय, कळलं का, म्हणजे कोणती पण पुस्तकं इथे घेऊ शकता तुम्ही, वाचू शकता, कळलं. उदाहरणार्थ तुम्हाला एक पुस्तक दाखवतो इथे कसलं आहे, काय वॉर्सॉ बद्दल असं काहीतरी आहे. तर हे दाखवण्यासाठी तुम्हाला आणलेलं नाही, फक्त की इथलं वातावरण कसं असतं. माणसं आरामामध्ये बसली, मी इथनं हळूहळू तुम्हाला नेतो.
कळलं का? इथे गवत ठेवले रस्त्याच्या मध्येच, मधली फुटपाथ जी असते ना ज्याला ॲव्हेन्यू म्हणतात, की तिथे माणसं अगदी आरामामध्ये राहू शकतात, भर दिवसामध्ये लहान मुलांना आणू शकतात, कळलं? आणि त्यांना थोडक्यात आरामामध्ये, हो, माणसाला आराम करता यावा, फिरता यावं, त्यासाठी म्हणून तुम्हाला पाहिजे तर मी इथे पण बसू शकतो. मात्र थर्मॉस आणलेला नाही मी, कळलं का? थर्मॉस आणलेला नाही, त्यामुळे मला कॉफीची गरज आहे खास. जागा इथे मिळेल असं दिसत नाहीये मला. अरे इथे तर गचागच भरलेलं आहे. काय हो, तुम्हाला लढाई नाही का? हो, इथे कुठे जागा आहे मला? कुठे मला बसायलाच जागा नाही. इथे डावीकडे कुठे नाही, डावीकडे कुठेच नाही. काय करणार मी? कुठे बसणार मी? आता मी हो, लढाई चालू आहे ना, मग कशाला हे काय, ह्याला लढाईचं वातावरण म्हणतात का? अहो, भारतामध्ये काय काय लिहून येतंय की काय चाललंय, काय अंधाधुंद आहे, माणसांमध्ये घबराहट पसरलेली आहे, त्यालाच म्हणतात का तुम्ही घबराहट? हा, मग काय करायचं आम्ही? म्हणजे आमच्यासारख्याने कॉफी कुठे प्यायची? हा आता नेमका मोठा प्रश्न झालेला आहे. इथे लढाईच्या वेळी अशी परिस्थिती, तर मग इतर वेळी काय करणार? बघा, आजीबाई सुद्धा आलेल्या आहेत कॉफी प्यायला. या आजीबाई, आरामात. तर आपल्याला काय पाहिजे बरं? कॉफी पाहिजे नाही का? तर आपण हा प्रवास आपण थोडासा करू. बघा तेलअवीवच्या फुटपाथवर कसं वातावरण आहे, आणि फक्त तरुण मंडळी आहेत वगैरे असं सुद्धा नाही. तुझा वयस्कर मंडळी पण येतात इथे, नाही का? आनंदात आहे, सगळं काही अगदी मजेमध्ये चाललेलं आहे, कळलं? आणि काय इथे भोंगा वगैरे वाजला तर त्याला माहिती आहे इथे कुठे जायचं असतं, बंकर वगैरे असतात, सगळीकडे असतात. तर तुम्ही आमची एवढी काळजी करता ना, त्यामुळे मी तुम्हाला नेहमी म्हणतो आमची काळजी करू नका. तुम्हाला जसं वाटतं तसं नाहीये. आपण उगाच फुकटची सहानुभूती घ्यायची का? हो मुलं खेळत आहे, कळलं का? लढाईची वेळ आहे, मुलं खेळत आहेत. बघा, म्हातारी माणसं पण बाहेर पडलेली आहेत, कुत्र्याला वगैरे फिरवत आहेत. पण तुमच्या बोलण्याच्या नादामध्ये माझी कॉफी नेमकी ती राहिली, कळलं? तर ते राहिलेली नाही, मी ती घेणार आहे नक्की. कॉफी हाऊस पर्यंत पोहोचलो ना की तोपर्यंत तरी मी तुम्हाला दाखवीन, बसेपर्यंत दाखवेन. इथे जवळच आहे, कारण इथे जागा नाही आहे. इथे सगळे लढाईमुळे सगळे बाहेर येऊन बसलेले आहेत, कळलं? तर तुम्हाला जे बातम्या देत आहेत ना की तेलावीमध्ये असं काय काय चाललेलं आहे वगैरे, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करू नका. त्यांना लाज वाटेल, कसल्या कसल्या बातम्या दिल्या आपण याची, कळलं? हे तुम्ही बघा, तुमच्यापर्यंतच ठेवा, बाकी कोणाला दाखवू नका. हा व्हिडिओ हा संपलेला नाहीये. मी असं म्हणाला याचा अर्थ व्हिडिओ संपला असा अर्थ होत नाही. तिथे मला कॉफीला बसायला जागा नव्हती, आता इथे तरी कुठे मला मिळते का कॉफीसाठी जागा? सगळ्या आजीबाईंनी घेतला माझा, इथे माझा नेहमीचा भाग तो आजीबाईंनी घेतला, कळलं? हे काय झाडं आता लावणार, कधी येणार ती लढाई नंतर? इथे पण काय जागा उरलेली दिसत नाही मला. नाही, इथे दारू प्यायची जागा आहे, सगळे वाईन पीत बसलेत. अहो लढाई आहे, वाईन काय पिताय तुम्ही? फुगे लावून बसलायत तुम्ही, आम्हाला साधी कॉफी पिण्यासाठी कुठे आहे जागा? काय हो, माझ्या कॉफीचं काय होणार? कॉफी मिळणार की नाही मला? या सगळ्यांना זה מוזיקה. זה מוקדם, לא? לא מוקדם? ברגע שאני מגיעה זה השעה. מוקדם, עד שאתה קולה. רק 7. אחלה ערב. चला मी आलो बरं का. आता समोरच तिकडे कॉफी हाऊस आहे, तिथे मिळालीच पाहिजे. तिथे मी नेहमी पहाटे बसतो. आता काय परिस्थिती आहे ते बघतो. आता लढाई आहे नाही का, म्हणजे हे सगळं घरामध्ये असणार सगळे. तर मग आपण आता लढाईच्या जागी जाऊन बसू, म्हणजे सगळीकडे शांतता असते ना, अशा ठिकाणी जाऊन बघू आता आपण सगळं, बरं का? अरे हे काय, हा तर म्हाताऱ्या लोकांनी अड्डा बनवून टाकला इथे. इथे मी बसायचो, हा, आणि म्हातारी माणसं जाणार तरी कशी?
इथे जेव्हा भोंगा वाजेल तेव्हा ह्यांना जमणार आहे का, पळायला जमणार आहे का? मग ह्यांनी या जागा सगळ्या कशा काय घेतल्या मला कळत नाहीये. मी इथे सायकल वळवतो बरं का, मी मागे जातो. तिकडे म्हाताऱ्या लोकांनी घेतल्या आणि इथे दारू पिणाऱ्या सगळ्या. अरे अगदी, मग आता करणार काय? इथे बसू का कुठे बसू मी? माझं काय होणार इथे? माझ्या मते मी कुठेतरी बाहेरच घेतो. मला जिथे एकांत वगैरे मिळेल ना अशा ठिकाणी मी जाऊन. हो जरा बाजूला देता का? अरे हा, इथे तर सगळे आता बिअर पित बसले. तर हो, लढाई चालू झाली तर तुम्हाला नशेमध्ये कसे धावाल? माशलम हा קורה איתך? בסדר, אנחנו גרים בקהילות. אני אותו מצטער מקום. שאז לא קניתי. למה אתה כל פעם נפגש איתי? אין איזה. נכון, אתה צודק. כן, יפה. איך בבת ים, טוב, אתה אוהב שם. שני חדרים, כן. 3,800,000. טוב, יופי, יאללה. טוב לראות אותך. באמת. שמחתי. האמת שהצחקתי כאילו... נכון, אנשים משתנים, אתה לא השתנית. יאללה, תמסור דש, דוד, נכון? דוד. תגיד לו שאני זוכר, שלומי. תגיד לו שהוא זכר את השם שלך גם כן, בסדר? יאלला, बाय. तो माणूस आहे ना, त्याला मी 10 का 15 वर्षापूर्वी भेटलो होतो मी त्याला, आणि त्याच्यानंतर मी आता त्याला भेटत आहे. तर तो ओळखतो की नाही मला, असं पण होतं मला. इथनं पुढे आपल्याला जागा मिळेल. चला, मी आशा सोडली कॉफीची, कळलं? इथली आशा सोडली. ते सगळे इथे दारू पीत बसलेत. म्हणजे यावेळी आता अशा ठिकाणी जाऊन मी हे तरी कसं म्हणणार त्यांना की मला कॉफी द्या इथे म्हणून? नाही का, मराठी माणूस संकोचतो नाही का, असतं असं. हो 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 हो, माझ्या सायकलीला पण जागा मिळाली. בנות, אפשר לשבת פה? איזה יופי, אני חייב להיות צמוד לאופניים שלי. आपली व्यवस्था झाली, आता तुम्ही जा. तुम्ही काय बघत बसलाय?